ही गोष्टी निसर्गातून काढलेल्या आहेत, त्यामुळे 100% नॅचरल आहे, वेगळं हे नाही. हे 100% ऑर्गॅनिक आहे, 100% बायोलॉजिकल आहे. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला याच्यामध्ये केमिकल, आणि परत एकदा माझं तेच वाक्य असतं, कुठेही नेऊन चेक करून या, जगाच्या पाठीवर कोणत्याही लॅबमध्ये नेऊन चेक करून या आणि दाखवा की याच्यात केमिकल आहे. 100% नॅचरल प्रॉडक्ट आहे. हे तुमच्या हातामध्ये देण्याचं कारण एक आहे, आपल्या पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशकं किंवा जीवाणूनाशकं वापरावी लागतात. ते राहू नये म्हणून आपण या ठिकाणी मायक्रोरिच मार्केटमध्ये आणलेलं आहे. नेक्स्ट, सर्वात पहिलं हा आहे टोमॅटो. टोमॅटो पिकामध्ये दोन प्रकारचे करपे येतात, एक असतो लवकर येणारा, दुसरा असतो उशिरा येणारा. दोनही करप्यांवरती आपलं मायक्रोरिच अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं. मायक्रोरिच 200 ग्रॅमचा बॉक्स आहे, प्रति लिटर 1 ग्रॅमचं प्रमाण आहे. एकरामध्ये 1 एकराच्या फवारणीसाठी चांगलं जर वाढलेलं पीक असेल तर 200 लिटर पाणी लागतं. 200 लिटरमध्ये तुम्ही मायक्रोरिचचा 200 ग्रॅमचा हा पुडा मिक्स करून टाकायचा आहे आणि स्प्रे घ्यायचा आहे. स्प्रे फक्त शक्यतो संध्याकाळच्या वेळात घ्यायचा आहे, जेणेकरून संपूर्ण रात्रीमध्ये जीवाणू आणि बुरशी अतिशय चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट होतात आणि कंट्रोल येतो. नेक्स्ट, येणाऱ्या हंगामामध्ये बुलढाणा असेल, नाशिक एरिया असेल, कांदा हे पीक महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. कांद्यावरती जो करपा येतो, दोन प्रकारचा करपा असतो, एक जांभळा करपा असतो कांद्यावरती आणि एक अर्ली ब्लाइट असतो, शेंड्याकरचा करपा. या दोनही करप्यांवरती मायक्रोरिचचे अतिशय एक्सलंट रिझल्ट आहेत, त्यामुळे कांद्यावरच्या करप्यावरती तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट, बटाटा. टोमॅटो सारखाच बटाट्यावरती सुद्धा दोन प्रकारचे करपे येतात, एक येतो लवकर येणारा, दुसरा येतो उशिरा येणारा. दोन्ही करप्यांवरती आपलं मायक्रोरिच अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं. नेक्स्ट, हा मित्रांनो, वेलवर्गीय पिकं असू द्या, टोमॅटो मिरची सारखं पीक असू द्या, द्राक्षातलं पीक असू द्या, या पिकांवरती भुरी रोगाचा प्रादुर्भाव, ज्याला पावडरी मिल्ड्यू म्हटलं जातं. बारावकर सर स्वतः पॅथॉलॉजिस्ट आहेत. बारावकर सरांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातूनच वनस्पती रोग शास्त्रातच पदवी घेतलेली आहे. भुरी रोग याच्यावरती आता बाजारपेठेमध्ये असणारी बुरशीनाशक आहेत, याला रेजिस्टन्स यायला लागलेला आहे, परंतु आपल्या मायक्रोरिचचा भुरी रोगावरती सुद्धा चांगले रिझल्ट आहेत. नेक्स्ट, आणि हा आहे द्राक्षातला किंवा कोणत्याही पिकामध्ये, वेलवर्गीय पिकामध्ये येणारी डावणी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये द्राक्षाची शेती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. द्राक्षावरती एकाच वेळी पावडरी आणि डावणी, म्हणजे भुरी आणि डावणी दोन्हीचाही प्रादुर्भाव असतो आणि या दोन्हींवरती एकच औषध आपण देतोय, लक्षात घ्या. नाहीतर द्राक्ष बागायतदाराला भुरीसाठी वेगळं बुरशीनाशक वापरावं लागतं आणि डावणीसाठी वेगळं मारावं लागतं. भुरी आणि डावणी या दोन्हीसाठी आपलं मायक्रोरिच या ठिकाणी काम करतं. नेक्स्ट, सॉरी, प्राइस टरबूज ना सेम आहे, भुरी टरबुजावर पण येते ना. वेलवर्गीय सांगितलेलं आहे, कारलं, दोडकं, गिलकी, लौकी, टरबूज, कलिंगड जी काही आहेत वेलवर्गीय त्या सगळ्यावरती येणारे आहे. यानंतर सर्वात महत्वाचं आहे टोमॅटो पिकातली फळसड किंवा फळांवर येणारे डाग, आंब्यावर येणारे डाग, काळे डाग, किंवा बऱ्याच ठिकाणी आता हे काळे डाग मी मुद्दामून हे दोन हे दिलेले आहेत. वरती जर पाहाल तर टोमॅटोचाच फोटो आहे आणि खाली टोमॅटोचाच फोटो आहे. वरचा जो टोमॅटोचे जे स्पॉट आलेले आहेत ते जीवाणूंमुळे आलेले आहेत, बॅक्टेरियामुळे, आणि खाली जे आहे ते बुरशीमुळे आहे. मायक्रोरिच या दोन्ही प्रकारच्या फळावरच्या डागांवरती अतिशय चांगलं काम करतं. मिरची पिकामध्ये सुद्धा त्या पद्धतीचा जो रॉट येतो त्याच्यावरती काम केलं